नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा निफ्टी एक्सपायरी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. कालचा जर ॲनालिसिस व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, ज्या पद्धतीने आपण प्राइज ॲक्शन डिस्कशन केली होती, ज्या पद्धतीने आपण लेवल डिस्कशन केलं होतं, ज्या पद्धतीने आपण निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग डिस्कशन केली होती, त्या पद्धतीने आज मार्केटने मोमेंटम दिलेला आहे. ओके, सो कालचा जर व्हिडिओ तुम्हाला बघून काही ना काही शिकायला मिळालं असेल आणि त्याची हेल्प कुठे ना कुठे आजच्या लाईव्ह मार्केटमध्ये किंवा आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झाली असेल तर कमेंट करून सर्वात अगोदर सांगायचं आहे. ओके, आणि ज्या पण मित्रांना आपण रेग्युलर व्हिडिओमध्ये लेवल तर बघतच असतो, परंतु प्राइज ॲक्शननुसार लेवल कशा परफॉर्मन्स होऊ शकतात किंवा कसा मोमेंटम देऊ शकता ह्याचं डिटेल डिस्कशन करत असतो. त्यामुळे जर तुम्हाला प्राइज ॲक्शनचं बेसिक नॉलेज असेल तर आज भरपूर गोष्टी कॅप्चर करण्यासारख्या होत्या. म्हणजे भरपूर जे स्विंग क्रिएट झाले होते, जे मोमेंटम येत होते निफ्टीमध्ये स्पेशली, ते कॅप्चर करण्यासारखे होते. त्यामुळे जर तुम्हाला बेसिक नॉलेज असेल प्राइज ॲक्शनचं किंवा तुम्ही प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगला जॉईन असाल, म्हणजे तुम्ही प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स केलेला असेल किंवा कोर्समध्ये जॉईन असाल, तिकडे पण जे काही आपण प्राइज ॲक्शनचं डिस्कशन केलं आहे त्यानुसार जर बघितलं तर आज मार्केटमध्ये बऱ्यापैकी मोमेंटम होतं, ते कॅप्चर करण्यासारखे होते. आपण ॲनालिसिस करताना बघणारच आहोत. ओके, सो थोडं प्राइज ॲक्शनचं नॉलेज शिकण्याचा प्रयत्न करत जावा. काय, जोपर्यंत तुम्हाला नॉलेज नाही आहे तोपर्यंत मार्केटमध्ये काय चाललं आहे तुम्हाला समजणार नाही आहे. ओके, परंतु बेसिक जरी नॉलेज तुम्हाला प्राइज ॲक्शनचं असेल तरी तुम्हाला काही ना काही मार्केटमध्ये जे होतं आहे, काय मोमेंटम कुठनं येऊ शकतो, मार्केट कुठनं रिव्हर्सल दाखवू शकतं, ह्या गोष्टी थोड्या समजायला सोप्या जाणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे लर्निंगवरती नेहमी फोकस ठेवत जावा आणि अपग्रेड स्वतःला करण्याचा प्रयत्न करत जावा. ओके, चला, आत्ता जर बघितलं तर मार्केटनी एक अप ट्रेंड नंतर आज मार्केटनी फर्स्ट हाफ बुलिश दाखवला, त्याच्यानंतर सेलिंग दाखवलं, त्याच्यानंतर परत बुलिश गेला, परंतु क्लोजिंग आहे ती 25,108च्या लेवलवरती झालेली आहे. आणि ज्या पद्धतीने स्ट्रक्चर तयार झालं आहे निफ्टीचं, मे बी आपल्याला थोडंसं सेलिंग प्रेशर आता उद्या परवा तेरवा जे इथून पुढचे जे 4 ते 5 दिवस आहे इकडे थोडंसं बघायला मिळू शकतो. परंतु आता सेलिंग प्रेशर बघायला मिळतं म्हणजे लगेचच उठून आपल्याला पुढे घ्यायचं आहे का? नाही. प्राइज ॲक्शन काय होतीये, काय का सेलिंग प्रेशर होऊ शकतो याचं कारण पाहिजे आपल्याकडे, याचं आपल्याला रिझन पाहिजे, किंवा काय स्ट्रक्चर तयार झालं आहे मार्केटचं, कुठला सपोर्ट ब्रेक झाल्यावरती मोमेंटम बघायला मिळू शकतो, याचं डिटेल्समध्ये डिस्कशन करायचं आहे आपल्याला, निफ्टीचं देखील, बँक निफ्टीचं देखील, सेन्सेक्सचं देखील. त्यामुळे व्हिडिओ मी नेहमी सांगत होतो शेवटपर्यंत बघत जावा. आणि जे व्हिडिओ शेवटपर्यंत बघतात ते मला माहीत आहे की त्यांना काही ना काही नक्की शिकायला मिळते. आणि काय असतं की व्हिडिओ थोडासा जर मोठा होतोय तर तो व्हिडिओमध्ये काही इम्पॉर्टंट गोष्टी मला सांगायच्या असतात, ते मी वारंवार सांगत असतो. त्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा होतो आणि खूप साऱ्या मित्रांना मोठा व्हिडिओ झाला तरी हरकत नाही आहे. आणि ज्यांना हरकत आहे थोडंसं व्यवस्थित व्हिडिओ बघायला सुरुवात करा, तुम्हाला त्याच्यामध्ये आवड निर्माण होईल. जर तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल तर आवड निर्माण होणार आहे. ओके, सो थोडासा व्हिडिओ मोठा आहे परंतु व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत जा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ नाही आवडला डिसलाईक करा, का नाही आवडला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत जावा, कारण की 70-75% लोक आहेत अशी की रेग्युलर व्हिडिओ बघता सबस्क्राईब करत नाही. तर एक रिक्वेस्ट आहे सर्वांना, सबस्क्राईब करत जावा. ओके, व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्यासमोर जो चार्ट ओपन आहे तो निफ्टीचा 5 मिनिटा चार्ट ओपन आहे. आता आपण डिस्कशन काय केलं होतं सगळ्यात आधी समजून घ्या. मी काल चॅनल सुरू सांगितलं होतं की 25,130, 25,135 या लेवलवरती जर गॅप अप ओपन होत असेल तर निफ्टी आज त्या लेवलवरती गॅप अप ओपन झाला होता. ओके, आणि तिकडनं जर बघितलं तर एक डाऊन साईड मोमेंटम दाखवला आणि परत पुलबॅक घेऊन वरती आला. हा व्ह्यू आपण क्लिअर कट डिस्कशन केला होता. परंतु काय इकडे डिस्कशन केलं, जोपर्यंत इंट्राडे हाय ब्रेक होत नाही तोपर्यंत व्ह्यू बनत नाही. इंट्राडे हाय ब्रेक झाला, एक चांगला मोमेंटम बघायला मिळाला. आता कोणी लेवल टू लेवलचा व्ह्यूचा विचार केला असेल तर इकडेच त्यांना मोमेंटम बघायला मिळाला असेल. परंतु कन्सोलेशन होतं ओके, परंतु पुलबॅक मोठा घेतला नाही, कारण की पुलबॅक जो येणार होता तो इकडनं आला पुलबॅक. ओके, सो त्याच्यामुळे जेव्हा पुलबॅक आला आणि एक कॅन्डलचा हाय ब्रेक झाला, एक मोमेंटम बघायला मिळाला. आता त्याच्यानंतर बघा आपण काल कुठली लेवल डिस्कशन केली होती, 25,186ची, त्या लेवलच्या आसपास गेला आणि तिकडनं एक ब्रेकडाऊन परत दाखवायला मिळाला. परत तो कुठल्या लेवलवरनं वरती गेला, 25,100. ही लेवल काल आपण डिस्कशन केली होती का 25,100ची,
येस, नक्कीच केली होती, कारण की ती आपली नो ट्रेडिंग झोनची रेजिस्टन्स लेवल आहे आणि जो रेजिस्टन्स असतो तो सपोर्टचं काम करतो. हे वारंवार वारंवार मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲनालिसिस व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे. आणि त्याच्यानंतर इकडे बघा, एक चॅनल क्रिएट केला अशा पद्धतीने, ट्रेंड लाईन क्रिएट केली, वरती गेला, डबल टॉप क्रिएट केला, टॉपला ब्रेकडाऊन केलं, लास्ट टाइम या लेवलवरून सप्लाय झोन होता, सप्लाय झोनच्या तिथून एक शार्प सेलिंग आपल्याला बघायला मिळाली. आता ही सेलिंग देखील जर तुम्ही प्राइस ॲक्शन आणि सेटअप शिकले असाल तर ही सेलिंग देखील तुम्हाला पकडण्यासारखी होती. किंवा तुम्हाला जर चॅनल पॅटर्न माहिती असेल तर इकडे चॅनल पॅटर्न क्रिएट झाला होता अशा पद्धतीने, तो चॅनल ब्रेकडाऊन नंतर देखील एक मोमेंटम बघायला मिळाली. म्हणजे असे जे पॅटर्न आहेत जे प्राइस ॲक्शनला धरून असतात ते पॅटर्न मार्केटमध्ये तुम्हाला ड्रॉ करता आले पाहिजे. ते ड्रॉ केलेल्या पॅटर्नवरती तुम्हाला तिकडे मोमेंटम कधी येऊ शकतो, काय होऊ शकतो, तुमचं रिस्क मॅनेजमेंट, तुमचं सगळ्या गोष्टी तुम्हाला तिकडे माहिती असायला पाहिजे. हे बेसिक नॉलेज आहे मार्केटचं. आणि हे बेसिक नॉलेज जर तुमच्याकडे नसेल तर मार्केटमध्ये सस्टेन करणं खूप अवघड आहे. तुमचं जोपर्यंत कॅपिटल आहे तोपर्यंत तुम्ही चालून जाचं, परंतु ते कॅपिटल जास्त वेळ टिकणार नाही आहे. ओके, मग त्याच्यावरती काय उपाय काय आहे? उपाय म्हणण्यापेक्षा उपाय काय, एकच उपाय आहे, अभ्यास करणे. एकच उपाय आहे, मार्केटला समजून घेणे. मग तुम्ही सेल्फ लर्निंग करा. तुम्हाला ज्याच्याकडे वाटतं त्याच्याकडे शिकू शकता. तुम्हाला जर वाटतं आपल्याकडे शिकायचं तर आपला प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स आहे, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे, तिकडे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला जर आवडला तर जॉईन करा, नाही आवडला तर इग्नोर करा, काही नाही आहे. परंतु शिकण्यावरती फोकस ठेवा. शिकण्याला इकडे ऑप्शन नाही आहे. शिकणं 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 हाच एक उपाय आहे, यावरती दुसरा कुठलाही उपाय नाही आहे. आणि जर तुम्ही कॉल टिपच्या नादाला लागत असाल तर आत्ता बंद करा. आत्ता हे मार्केटला सोडून निघून जावा, दुसऱ्या सेक्टरमध्ये काम करा. सेक्टर इन द सेन्स की मार्केट सोडून दुसरे काहीतरी काम करा, बिझनेस करा, वेगवेगळं काहीतरी करा. परंतु कॉल टिप्सवर जर जगणार असाल तुम्ही तर फ्युचर नाही आहे. ओके, सो त्या गोष्टी लक्षात ठेवा. बरं, आता जर बघितलं तर हा एक मोठा डबल टॉप आपल्याला इकडे बघायला मिळतोय. आणि कालचा ॲनालिसिस व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर मी तुम्हाला हे देखील इकडे डिस्कशन केलं होतं की ज्या पद्धतीने इकडे मार्केट आहे, मार्केटने एक 50%ची मोमेंटम दिली आहे. मार्केटने कुठेही स्ट्रॉंग पुलबॅक घेतलेलं नाही, तर आता एक पुलबॅक आला आहे, परंतु त्याचं फ्रेश बुलिश मोमेंटम आपल्याला आता म्हणू शकतो की आपण बाबा एक पुलबॅक झाला, इकडे कन्सल्टेशन केला, आता मार्केट परत ट्रेंड चेंज करते, मार्केट परत या लेवलला आहे. तर कधी ट्राय करणार आहे 25,500च्या, जेव्हा फ्रेश लेवल ही ब्रेक होईल, कुठली 25,200ची, तेव्हाच कुठं आपण स्ट्रॉंग बुलिश शू ठेवू शकतो. परंतु आत्ता जो स्ट्रॉंग बुलिश शू चालला होता इथून मागे 4 ते 5 ट्रेडिंग सेशन, 6 ते 7 ट्रेडिंग सेशन, कुठे ना कुठे त्यावरती इकडे ब्रेक लागलेला आहे, कुठे ना कुठे इकडे मार्केटने पॉज घेतलेला आहे. आता लक्षात काय ठेवायचं, ही रेंज, ही जी रेंज झालेली आहे ती रेंज इम्पॉर्टंट आहे. कारण की जोपर्यंत ही रेंज ब्रेक होत नाही वरच्या साईडला 25,200च्या अबव, म्हणजे आजचा इंट्राडे हाय जोपर्यंत ब्रेक करत नाही तोपर्यंत फ्रेश बुलिश व्ह्यू व्हेरी व्हेरी रिस्की बनत नाही. परंतु जर इंट्राडे हाय ब्रेक होते आज उद्या परवा, म्हणजे ही प्राइस ॲक्शनच आहे, ही प्राइस ॲक्शन जेव्हा ब्रेक होईल तेव्हाच आपल्याला नवीन हाय बघायला मिळू शकतो. आता निफ्टीने काय केलं, बेसिकली इकडे जर बघितलं तुम्ही, इथे आला तो आणि इथे मेन हर्डल घेतला आहे रेजिस्टन्स. आता हा एक पॉज आहे, काही इकडनं याला रिव्हर्सल करायचं हे आपल्याला येत्या काही ट्रेडिंग सेशनमध्ये समजणार आहे. याच्यावरती जर निघून जातो म्हणजे आज फक्त काय एक्सपायरी मुवमेंटम आला तो शेवटी, आणि मार्केटचा ट्रेंड आहे तो पॉझिटिव्हच आहे आणि वरती जातोय असं आपण कन्सिडर करू शकतो. कधी, जेव्हा आजचा इंट्राडे हाय, ही जी कॅन्डल बनली 25,200च्या अबाव, या लेवलच्या वरती हाय जेव्हा लावत नाही तोपर्यंत हा आपल्याला कन्सिडर करता येणार नाही आहे स्ट्रॉंग बुलिश म्हणून. ओके, आता इकडे बघायला तुम्हाला दिसेल की बाबा इकडनं तर सर खूप बुलिश कॅन्डल तयार होतात ते, मग आता आपल्याला कसं काही बुलिश तुम्ही म्हणताय की नाही होऊ शकत आहे, नाही. जोपर्यंत हा हाय ब्रेक होत नाही तोपर्यंत बुलिश नाही आहे. बाकी तुमची मर्जी आहे कम्प्लिटली. तुमचा व्ह्यू मे बी थोडासा वेगळा असू शकतो, हरकत नाही आहे. ओके, तर उद्याच्यासाठी आपल्याला म्हणजे बुधवारच्यासाठी निफ्टीच्या लेवल बघायचे, बँक निफ्टीच्या लेवल बघायचे, सेन्सेक्सचा लेवल बघायचा. तर आता आज जर बघितलं तर मार्केटने वॉलेटाईल दाखवलं आहे थोडं. उद्या जर बघितलं तर बुधवार आहे, परवा दिवशी गुरुवार आहे, सेन्सेक्स एक्सपायरी आहे. आणि तुम्हाला वारंवार सांगत असतो की बुधवारचा दिवस असतो तो काहीसा सँडविच सेशन बनतो, म्हणजे थोडंसं मार्केट साईडवेज होताना दिसू शकतं. आता कुठल्या लेवल इम्पॉर्टंट बनतात ते आधी समजून घेऊया. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती चार्ट आहे, आजचा इंट्राडे हाय मार्क केला आपण, सगळ्या आधी लेवल रिमूव्ह करूया. आणि 3 PM बघा, ही 3 PM ची कॅन्डल आहे.
3 PM देखील एक एक्सपायरी मोमेंटम दाखवला आहे चांगल्या पद्धतीने. त्यामुळे 3 PM सेटअप जर तुम्हाला माहिती असेल तर तिकडे तुम्हाला हेल्प झाली असेल त्याची काही ना काही. आजचा इंट्राडे हाय 25,225 मार्क केला आहे आपण. ओके, तो इम्पॉर्टंट आहे. आजचा लो जर बघितलं तर आजचा लो आहे 25,077, त्याला आपण मार्क केलं आहे. आणि इतकी मोठी रेंज नाही ठेवू शकत आपण, कारण की थोडंसं इकडे आहे छोटे मोठे रेजिस्टन्स, तर त्याला आपण मार्क करतोय. आणि हा आपला नो ट्रेडिंग झोन बनतोय. मग आता तुम्ही इकडे मनात एक क्वेश्चन आला पाहिजे की सर बुलिश होय तर कंटिन्युअसली 25,225च्या वरती गेलं फ्रेश बुलिश बनणार आहे. मग ही लेवल का आपण कन्सिडर करतोय? जरी इकडे निगेटिव्ह प्रायजेक्शन झाली, जर इकडनं कधी याला ही लेवल ब्रेक करण्यासाठी इतका तर मोमेंटम द्यायला लागणारच आहे ना. मग जर याने जर ही लेवल ब्रेक होत नाही, म्हणजे 25,077चा जर सपोर्ट ब्रेक होत नाही, निफ्टी ब्रेक करत नाही आणि निफ्टी परत इकडनंच बुलिश व्हायला लागतोय, तर मग एक सेकंड फक्त, $25,165 जर स्विंग ब्रेक होतोय तर एक बुलिश मोमेंटम इकडे देखील बघायला मिळू शकतो. कुठपर्यंत? 25,225. हा व्ह्यू बनतोय स्कॅल्पिंगचा. ओके, साधारण जर बघितलं तर 50 ते 55 पॉईंटचा मोमेंटम आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहे. ओके, सो आपल्याला इंट्राडेमध्ये लेवल टू लेवलच बघायचं. मार्केटचा व्ह्यू स्विंग काय क्रिएट केले तेच बघायचं. इंट्राडेमध्ये काय अपॉर्च्युनिटी मिळते तेवढंच बघायचं. हा जो व्ह्यू आहे ओपनिंग याच्यावरतीचा, तो थोडासा मार्केटमध्ये त्याच्यानंतर फ्रेश बुलिश हो, म्हणजे आपण कन्सिडर करू शकतो बाबा आता प्रत्येक पुलबॅकवरती बुलिश जाईल. परंतु आत्ता तसं नाही, प्रत्येक पुलबॅकवरती बुलिश जाण्याचे चान्स कमी आहे. रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा फेवरेबल होणार नाही, लक्षात येते. सो 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर 25,165ची जर लेवल ब्रेक होती तर फर्स्ट लेवल बनती 25,225ची. थोडीशी आपण कमी केली तिला. सेकंड लेवल जर बनती तर हा रेजिस्टन्स आणि थर्ड लेवल बनते हा रेजिस्टन्स. तर काय लेवल इकडे मिळाले ते आपल्याला, ह्या लेवल येणं खूप कठीण आहे, परंतु आल्या तर मग आपल्याला इकडे या पद्धतीने मार्केटला बघावं लागेल, त्याचा पद्धतीने विचार करावा लागेल. तर या लेवल बुलिश साईडला येणं खूप कठीण आहे सध्या तरी, कारण की ज्या पद्धतीने ही सेलिंग आली, ज्या पद्धतीने ही सेलिंग आली आहे, या लेवलवरती जे सेलर लोक आहेत हे इतक्या सहजासहजी हे वरती जाऊन देणार नाही आहे. परंतु आता इकडनं एक मुवमेंटम येऊन पुल बॅक घेऊन खाली आला आहे. आता ही लेवल जर ब्रेक नाही झाली तर कुठे ना कुठे मार्केट जायचं ट्राय करणारच आहे ना. एकदा येऊ द्या, पुल बॅक घेऊ द्या. पुल बॅकवरती ही जी लेवल आहे 25,165, ही लेवल इकडे छोटासा पुल बॅक घेऊन इकडे हा अशा पद्धतीने जर काही पॅटर्न क्रिएट झाला तर हा मला कमेंट करून सांगा जर कोणाला माहिती असेल तर मग आपण या लेवलचा विचार करू शकतो. 25,013, 213, 25,238, 25,260. तर या काय लेवल आहेत याचा आपण विचार करू शकतो. फर्स्ट, सेकंड, थर्ड. ओके, तर या लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. आता डाऊन साईडला जे की फेवरेबल आहे मार्केट, थोडंसं जे ज्या पद्धतीने स्ट्रक्चर तयार झाले. डाऊन साईडची जर फर्स्ट लेवल बघितली तर हा स्विंग, सेकंड लेवल बघितली तर राऊंड लेवल 25,000, थर्ड लेवलचा जर विचार केला ही लेवल. ऑलरेडी एक आपल्याला सिनेरिओ इकडे बघायला मिळतोय नेगेटिव्ह साईडचा. हा नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला मिळेल. इकडे थोडंसं मार्केटने डाऊन पण केले. हा आजचा जो लो आहे तो इम्पॉर्टंट सपोर्ट आहे, मग तो ब्रेक व्हायची वाट बघायची. परंतु तो डायरेक्ट ब्रेक झाला तर थोडंसं रिस्क वाढते, त्यामुळे डायरेक्ट ब्रेकवरती इकडे थोडंसं आपल्याला प्राइस ॲक्शन गरजेची आहे. प्राइस ॲक्शन जर पुल बॅक घेऊन जर लेवल ब्रेक होती 25,077ची, तर काय लेवल ओपन होतं ते 25,035. सेकंड लेवल 25,000 आणि थर्ड लेवल 24,975. या 3 लेवल आपल्याला बघायला मिळतात. 1, 2, 3. समजते. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटचं स्ट्रक्चर थोडंसं नेगेटिव्ह दिसताना आपल्याला, परंतु मार्केटचं जर लास्टचे 6 ते 7 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर मार्केटचा ट्रेंड आहे तो अप ट्रेंडमध्ये आहे. आता हा जो ट्रेंड आहे तो ट्रेंड बेंड होण्याचे चान्सेस जास्त आहेत, बिकॉज ज्या पद्धतीने इकडे प्राइस ॲक्शन झाली त्यानुसार. मग आपल्याला रिस्क टू रिवॉर्ड रेशो कुठे बघायला मिळतो जास्त? रिस्क टू रिवॉर्ड रेशो फेवरेबल आहे तो सेलिंग साईडला आहे आणि रिस्क जास्त आहे ती बुलिश साईडला आहे. परंतु कधीपर्यंत? जोपर्यंत या लेवलच्या वरती निफ्टी सस्टेन होत नाही तोपर्यंत.
जर हा जो डबल टॉपच्या वरती निफ्टी सस्टेन होते उद्याच्या दिवशी, तर आपण कन्सिडर करू शकतो की ह्याचा ट्रेंड आहे तो बुलिश आपल्याला अजूनही कंटिन्युएशन बघताना दिसू शकतो. मग तो 25,500 25,600 पर्यंत देखील जाऊ शकतो, याची पॉसिबिलिटी देखील आहे. ओके, परंतु आपल्याला डे ट्रेडर ॲज अ डे ट्रेडर म्हणून काय लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला इंट्राडेमध्ये काय अपॉर्च्युनिटी मिळते, काय प्रायजेक्शन बनते, सपोर्ट रेजिस्टन्स काय आहे, त्याच्याकडे जास्त फोकस ठेवणं गरजेचं आहे. तर तुमचा फोकस त्याच्याकडे जास्त असेल तर इंट्राडेमध्ये तुम्हाला थोडंसं मार्केट समजायला सोपं जाईल. पण तुम्ही जर डोक्यात इंट्राडे ट्रेडिंगचा विचार करता आणि डोक्यामध्ये तुमच्या 5-6 दिवसाचा व्ह्यू असेल तर थोडंसं तो इंट्राडे ट्रेड थोडासा टफ जाऊ शकतो तुम्हाला. ओके, तर या गोष्टीचा विचार करायचा आहे. बाकी गॅप अप जर झाला निफ्टी तर थोडंसं इग्नोरच करा, तो रेंजमध्ये अडकेल. मग हा एक रेजिस्टन्स आहे, हा एक सपोर्ट, आणि इकडे जर गॅप अप झाला तर तो रेंजमध्ये अडकेल आणि तो दिवस कन्सोलिडेशनमध्ये जाण्याची हाय पॉसिबिलिटी आहे. ओके, गॅप डाऊन जर झाला तर पुलबॅकची वाढ घेऊ द्या, कारण की ऑलरेडी इकडनं एक डाऊन साईड 100 पॉईंटचा मोमेंटम दिलं आहे. गॅप डाऊन झाला, पुलबॅक नंतर जर काही प्रायजेक्शन असे चॅनल वगैरे क्रिएट करून जर सपोर्ट ब्रेक होते तर परत या साईडचे लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळू शकतं. ते म्हणजे डाऊन साईडला जर म्हणजे गॅप डाऊन जर ओपन झालं तर अपॉर्च्युनिटी ओपन होती, परंतु जर गॅप अप ओपन झाला छोटा मोठा तर अपॉर्च्युनिटी लेस ओपन होती, लक्षात ठेवा. त्यामुळे गॅप अपवरती रिस्क हाय वाढते, त्यामुळे रिस्क हाय असेल तिकडे थोडंसं लांब राहणं, ब्रेक लावणं स्वतःला थोडंसं इम्पॉर्टंट आहे. ओके, बँक निफ्टीचा ॲनालिसिस बघायचं, सेन्सेक्सचा ॲनालिसिस बघायचं, निफ्टीचा लेवल ड्रॉ करून लेवल समजून झालेले आहेत, परंतु सोडून जायचा नाही व्हिडिओ. बँक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये वेगवेगळी प्रायजेक्शन आहे आणि परवा दिवशी सेन्सेक्सची एक्सपायर आहे, तर ती सेन्सेक्सची जी प्रायजेक्शन इम्पॉर्टंट आहे ती आपल्याला बघायची. ओके, म्हणजे काय तुम्ही जर एकच इंडेक्स फॉलो करता हरकत नाही. माझं असं काही म्हणणं नाही की तुम्ही कुठल्या इंडेक्समध्ये तुम्ही फॉलो करायला पाहिजे, काही नाही. तुम्ही कुठला इंडेक्स फॉलो करू शकता, तुम्हाला जो बेटर वाटतो तो. परंतु ॲनालिसिस व्हिडिओ बघताना जे पण आपण प्रायजेक्शन शिकतोय ते शेवटपर्यंत बघत चला. म्हणजे जी प्रायजेक्शन, आता ही जी प्रायजेक्शन बनली ती निफ्टीमध्ये बनली, मे बी बँक निफ्टीमध्ये थोडीशी वेगळी आहे, त्याचा आपण विचार करणार आहोत. सेन्सेक्समध्ये थोडीशी त्याच्या वेगळी असू शकते, त्याचा विचार करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा. ओके, काय केले बघा आता याने. आपण काल हे पण डिस्कशन केलं होतं की बँक निफ्टीमध्ये कन्सोलिडेशन बऱ्यापैकी झाले, बँक निफ्टीला कन्सोलिडेशनची गरज नाही. बँक निफ्टी आला, ब्रेकआउट दिला, फर्स्ट लेवल पुलबॅक घेऊन परत सेकंड लेवलपर्यंत गेला. तर इतका जरी मोमेंटम तुम्हाला कॅप्चर करता आला असेल, कालच्या ॲनालिसिस जे लेवल आपण डिस्कशन केलं होतं त्यानुसार जर बघितलं तर मार्केटने सेकंड लेवलपर्यंत मोमेंटम दिला आहे बँक निफ्टीने. सो ही मोमेंटम तुम्हाला कॅप्चर करायचं असेल तर वेल अँड गुड आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर 3 PM एक डाऊन साईड मोमेंटम दिलेला आहे. सो कसा होता तुमचा बँक निफ्टीचा ट्रेडिंग सेशन ते देखील तुम्ही सांगू शकता. आता बँक निफ्टी बघा लेवल टू लेवल आहे, म्हणजे जी लेवल ब्रेकआउटची लेवल होती त्या लेवलच्या आसपास इकडे सपोर्ट घेतला, जी सेकंड लेवल होती त्या लेवलवरती इकडे रेजिस्टन्स घेतलं. म्हणजे जास्त लेवल चेंज करण्याची गरज नाही आहे इकडे बँक निफ्टीची. ओके, तर थोडेसे लेवल आपण फक्त चेंज करतोय. या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. तर काही नाही, एक लेवल आपण कमी केली आणि एक लेवल थोडी शिफ्ट केली. आता काय बघायला मिळते इकडे काल एक बुलिश मोमेंटम होता, आज एक बुलिश मोमेंटम बघायला मिळाला, परंतु त्याची क्लोजिंग आहे ती बघा थोडीशी नेगेटिव्ह नाही म्हणू शकत आहे, परंतु प्रायजेक्शनच्या हिशोबाने जर बघितलं थोडीशी नेगेटिव्ह आहे. इकडे जर बघितलं तर इकडे या पद्धतीने एक ट्रेंड लाईन होती, एक सेकंड दिसते का, येस, ट्रेंड लाईन ब्रेक केली. आता जोपर्यंत ह्यात स्विंगच्या वरती जात नाही, 56,312 या स्विंगच्या वरती जोपर्यंत एक फळा पुलबॅक किंवा डबल बॉटम करून घेऊन वर जात नाही तोपर्यंत बुलिश व्ह्यू बनत नाही. तो पण एक स्कॅल्पिंगच व्ह्यू असेल, या लेवलचा विचार करायचा. ही लेवल खूप स्ट्रॉंग आहे ॲज अ रेजिस्टन्स, त्याचा विचार करणं गरजेचं आहे. बरं, आता जर बघितलं आपण इकडे तर इकडे एक ट्रेंड लाईन आहे, ब्रेक केली, पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होते ही 56,126ची, तर याच्यामध्ये नेगेटिव्ह सिनेरिओ आपल्याला क्रिएट होताना दिसू शकतो. मग नेगेटिव्ह सिनेरिओ काय सांगतो इकडे आपल्याला, 55,954 ही जी लेवल आहे ही सपोर्ट लेवल, ही आपलं फर्स्ट लेवल बनते. सेकंड लेवल जर बघितलं तर सेकंड लेवल आहे 55,000
800, ज्या की आपल्या कालच्याच लेवल आहे. थर्ड लेवल आहे 55,670. या लेवल आपल्याला बघायला मिळतात 2, 3. ओके, या फक्त एक पुलबॅक घेणं गरजेचं आहे. पुलबॅक नंतर जर लेवल ब्रेक होती तर नेगेटिव्हचा विचार करायचा, अन्यथा मार्केटला त्या नो ट्रेडिंग झोनमध्येच कन्सोलेशन होऊ द्या. नो ट्रेडिंग झोन काय बनतोय 56,312, 56,126. तर हा झोन आहे तो मार्केटला इकडे थोडंसं कन्सोलेशन करू द्या, बँक निफ्टीला थोडंसं इकडे स्पेस मिळू द्या. बरं, रिस्क टू रिवॉर्ड रेशो बुलिश साईडला हेवी आहे. बुलिश साईडला हेवी इन द सेन्स की टफ आहे जाणं बुलिश साईड, त्यामुळे तुम्ही थोडंसं रिस्क मॅनेजमेंट करू शकता, लॉट साईज कमी यूज करू शकता, कॅपिटल कमी यूज करू शकता. अशा काही गोष्टी असतात की जिकडनं आपली रिस्क कमी होणार, ते ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मग काय इकडे बनते 56,300. एक पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल तरच विचार करायचा, आणि त्याच्यानंतर लेवल बनते 56,480 आणि त्यानंतर लेवल बनते 56,600. या दोन लेवल बनतात, 1 आणि 2 बुलिश साईड. ओके, बुलिश साईडला रिस्क जास्त आहे, त्यामुळे थोडंसं आपल्याला रिस्क मॅनेजमेंट, लॉट साईज कमी करणं हे इम्पॉर्टंट असणार आहे. बाकी नेगेटिव्ह साईडला ॲज इट इज आपल्याला मोमेंटम बघायला, ॲज इट इज इन द सेन्स की जर प्रायजेक्शन तसे झाले तर या लेवल आपल्याला ओपन होताना दिसतात. ज्या लेवल आपण डिस्कशन करतोय त्या लेवलवरती छोटे छोटे सपोर्ट आहे, तर तुमचं ट्रेड मॅनेजमेंट तुम्हाला तिकडे जमलं पाहिजे. बाकी ओव्हरऑल जर बघितलं गॅप अप झाला तर तो रिस्कमध्ये जाणार आहे, कारण की हा रेजिस्टन्स, हा सपोर्ट, याच्यामध्ये तो कन्सोलेशन करेल. मे बी गॅप अप होऊन तो सस्टेन न होता खाली देखील येऊ शकतो. आणि गॅप डाऊन जर झाला तर डायरेक्ट लेवल खाली येणं खूप कठीण आहे. एक पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होती तर मग आपण नेगेटिव्ह साईड विचार करू शकतो. परंतु ज्या पद्धतीने आत्ता मार्केट आहे, उद्या एक थोडासा पॉज आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो, स्पेशली बँक निफ्टीमध्ये. सेन्सेक्सच्या लेवल रिमूव्ह झाल्या, ते मे बी थोडं काय होतं काय माहिती, ऑटोमॅटिक रिमूव्ह होतं. ठीक आहे, हरकत नाही आहे. सगळ्या लेवल आपण आता डाऊन साईडच्या ॲज इट इज आहे, फक्त आपल्याला थोड्याशा लेवल चेंज करायचे. ते पॉवरफुल कॅन्डल बघा तुम्ही, इकडे थोडासा जर विचार केला तर इकडनं बुलिश मोमेंटम सुरुवात झाला होता, कंटिन्युअसली बुलिश होता. ही जी कॅन्डल झाली ना पॉवरफुल, ही कॅन्डल, ही कॅन्डल खूप पॉवरफुल, लक्षात घ्या. आता जोपर्यंत ही कॅन्डल व्यवस्थितरित्या ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण पोझिशनली बुलिश ठेवू शकत नाही, म्हणजे कंटिन्युअसली बुलिश जाईल असं डिस्कशन करू. हां, छोटे मोठे बुलिश व्ह्यू आपल्याला इंट्राडेमध्ये बघायला मिळते, परंतु कंटिन्युअसली बुलिश होण्यासाठी ही जी पॉवरफुल कॅन्डल इकडे तयार झाली ना रेडवाली, ह्या कॅन्डलच्या वरती जायलाच लागेल याला सेन्सेक्सला. जेव्हा जाईन तेव्हाच आपण इकडनं स्ट्रॉंग बुलिशचा विचार करू शकतो. मग तो जो आहे तो या स्विंगच्या वरती देखील आपल्याला जाताना दिसू शकतो. सेन्सेक्स हा जो स्विंग आहे 83,000च्या आसपासचा, याच्यावरती देखील जाताना देऊ शकतो. परंतु आत्ता जर बघितलं तर ही कॅन्डल खूपच एक नेगेटिव्ह कॅन्डल तयार झाली आहे, त्यामुळे थोडंसं बुलिश साईडला जो रिस्क आहे तो कमी बनतोय. बरं, लेवल काय बनतात इकडे, या पद्धतीने ट्रेंड लाईन होती, ब्रेक केली, ब्रेक करून जर पुलबॅक घेऊन जर 81,850ची जी लेवल आहे ही जर ब्रेक होतीये तर नेगेटिव्ह साईडला आपल्याला एक मोमेंटम बघायला मिळू शकतो. 81,668, 81,550, 81,447, 81,327. तर ही लेवल तुम्ही कन्सिडर नाही केली तर हरकत नाही. टॉपच्या 3 लेवल जरी तुम्ही कन्सिडर केल्या सेलिंग साईडच्या ते ओके आहे, कारण की रिमूव्ह करतो इनफ आहे, इथपर्यंत सेलिंग मोमेंटम जरी झाला तरी ओके आहे. थोडे आपण ठीक आहे. चला, बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला एकदा पुलबॅक घेऊन त्याच्यानंतर पुलबॅक यायला पाहिजे, एकदा पुलबॅक परत येऊन पुलबॅक, म्हणजे काहीसा डबल बॉटम किंवा कप अँड हँडल अशा पद्धतीचे जर प्रायजेक्शन असेल आणि 82,100 ही जी लेवल आहे, याच्या लेवलच्या वरती जर सेन्सेक्स मोमेंटम द्यायला सुरुवात करतोय तरच काहीशी अपॉर्च्युनिटी इकडे क्रिएट होते. ती पण थोडीशी रिस्क फॅक्टर आहे, त्यामुळे थोडीशी लॉट साईज कमी करणं गरजेचं आहे. मग 82,900, सॉरी 82,300, 82,400, 82,500 फर्स्ट, सेकंड, थर्ड या लेवल बनतात. आता हाय खूपच मार्केट बुलिश झालं, खूपच पॉझिटिव्ह मार्केट राहिलं तरी ह्या लेवल बघायला मिळते.
अन्यथा मार्केट इकडनं पुढे घेऊन थोडं स्लो होऊन थोडं इथपर्यंत जाऊन परत इकडनं आपल्याला नेगेटिव्ह मोमेंटम दाखवू देखील शकतं. त्यामुळे बुलिश साईड रिस्क टू रेशो फेवरेबल नाही आहे. लॉट साईज कमी करणं इम्पॉर्टंट आहे, रिस्क मॅनेजमेंट करणं इम्पॉर्टंट आहे. ओके, ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटनी एक जो अपट्रेंडमध्ये चालू होतं मार्केटनी थोडंसं इकडे जो मोमेंटम होता बुलिश साईडचा तो कुठे ना कुठे बेंड होताना दिसतोय, कुठे ना कुठे थांबताना दिसतोय, ब्रेक लावलेला आहे मार्केटने. तर थोडंसं उद्याच्या दिवशी ना मार्केटला थोडंसं व्यवस्थित वॉच करणं गरजेचं आहे. मार्केट जर आजच्या इंट्राडे लो जर ब्रेक करून खाली जायला लागेल तर कुठं ना कुठे की मार्केट एक नेगेटिव्ह ट्रेंडमध्ये सुरुवात होते असं आपण कन्सिडर करू शकतो. परंतु जर मार्केट आजचा इंट्राडे लो जर ब्रेक करत नाही, सस्टेन होतंय, तर कुठं ना कुठे मार्केट थोडंसं साईडवेज राहू शकतं. परंतु बुलिश जाणं इतकं व्यवस्थित वाटत नाही. एखाद्या दिवशी बुलिश व्यू झालं, उद्या मार्केट बुलिश व्यू म्हणतो, इकडे आपण डिस्कशन करतो की कठीण आहे, 1000 पॉईंट गेलं वरती आणि नाही पकडता आला तर हरकत नाही. परंतु रिस्क जिकडे जास्त आहे तिकडे आपल्याला थोडंसं सावध राहणं गरजेचं आहे. ओके, आय होप निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स व्यवस्थित ॲनालिसिस तुम्हाला समजलं असेल, ज्या इम्पॉर्टंट लेवल ते समजलं असेल, काही ना काही यातनं शिकायला देखील तुम्हाला मिळालं असेल. आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जे शिकायला इच्छुक आहे तिथे नक्की शेअर करू शकता. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.